डोंगरगाव ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक व परिवर्तनशील क्षण अनुभवला, जेव्हा लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब यांच्या नेतृत्वात सुमारे 50 लाख रुपयांच्या महिला कामगार नारी भवनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी डोंगरगावच्या महिलांसाठी एक नवा सूर्योदय उगवला। या उद्घाटन सोहळ्यात भाजप गटनेते माननीय जालिंदर भाऊ वाकचौरे, हिमांशु लोहकरे, माननीय सुनील उगले, डोंगरगावचे सरपंच माननीय दशरथ माधव उगले यांसह ग्रामपंचायत सदस्य व इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला कामगार नारी भवन हे डोंगरगावच्या महिलांसाठी एक नवीन आशा घेऊन आले आहे। या भवनाच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय, प्रशिक्षण आणि सामाजिक विकासाच्या नव्या संधी मिळणार आहे। आमदार लामटे यांनी महिला सक्षमीकरणासाठी कडेकोट पावले उचलली आहे आणि हा नवा भवन केवळ एक इमारत न राहता महिलांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक बनले आहे। ग्रामपंचायत सरपंच माननीय दशरथ उगले यांनी यावेळी आमदार लामटे आणि जालिंदर भाऊ वाकचौरे यांचे आभार मानले। त्यांनी सांगितले, या प्रकल्पामुळे डोंगरगावला एक नवा विकास आयाम मिळाला आहे। महिलांना स्वतंत्रतेची दिशा मिळाली आहे आणि आम्ही त्यासाठी आभारी आहोत। कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी महिला भवनाच्या उद्घाटनाच्या महत्त्वावर चर्चा केली आणि डोंगरगावच्या विकासाच्या दिशेने एक नवा मार्ग दाखवला। डोंगरगावचा विकास आता केवळ स्थळीय नाही तर प्रत्येक गावकऱ्याच्या जीवनाचा हिस्सा बनला आहे। आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या नेतृत्वाखाली आणि जालिंदर भाऊ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरगाव आणि आसपासच्या क्षेत्रात विकासाची गती अजून अधिक वेगवान होईल, असा विश्वास सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। यावेळी जालिंदर भाऊ वाकचौरे यांनी आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले, आमदार लामटे साहेब यांचे नेतृत्व एक आदर्श ठरले आहे। त्यांनी डोंगरगावच्या विकासासाठी जे कार्य केले आहे त्यातून आम्हाला एक नवं मार्गदर्शन मिळालं आहे। त्यांच्या प्रयत्नांमुळे डोंगरगावच्या महिलांना एक सशक्त आणि आत्मनिर्भर भविष्यासाठी संधी मिळणार आहे। आपल्या परिसरातील, तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले 9 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।